तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस कळवा पोलिसांनी केली अटक। क्षुल्लक कारणाने वादावादीमधून एका 27 वर्षीय तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे। मंगळवारी पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवन चाळ भास्कर नगर येथील राहुल उमेश कुमार प्रजापती वय वर्ष 27 याची कोणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याची तक्रार कळवा पोलिसात 2 ऑक्टोबरला प्राप्त झाली होती। त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव व सागर सांगवे तपास करीत असताना या गुन्ह्यातील साक्षीदार याने मृत राहुल याला 1 ऑक्टोबरला रात्री 11:30च्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिले होते। त्यानुसार कळवा पोलीस पथकाने या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेल्याचं दिसलं। त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाला माळी वय वर्ष 28 याला ताब्यात घेऊन कसोसीनं चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। पोलिसांना त्याचा संशय येऊन अधिक चौकशी केली असता मयत राहुल याच्याबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। त्या वादातून ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाक तोंड दाबून जीवे मारल्याची त्यांनी कबुली दिली आहे। कोणताही पुरावा नसताना कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वीरित्या कामगिरी केली आहे। 2 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। CR 1373/24 कलम 103 प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती। त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्यांनी संशय व्यक्त केला। त्यामुळे आम्हाला ते अनैसर्गिक वाटत होतं। त्यामुळे आम्ही सदरचा गुन्हा हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते, त्यांना आम्ही तपासलं। त्याच्यानंतर त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक, त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं। त्याच्यानंतर त्याचे ज्यांच्याशी कोणाशी काय होते वाद झाले होते का त्याची आम्ही माहिती काढली, त्यांच्याशी आम्ही तपास केला। सर्वांची आमची जी टीम आहे, आमच्या टीममध्ये आम्ही API दत्तात्रय यादव, तसेच PSI सांगवे, API धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत, बांडे आहेत, सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय 3-4 दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे CCTVच्या माध्यमातून काही क्लिप मिळाले होते, त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढल्यावर आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केल्यावरती त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला माननीय कोर्टामध्ये हजर केलं असतं। 10 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत। त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे, चप्पल आहे याची काय विल्हेवाट लावली त्याचाही आम्ही तपास करत आहोत आणि बहुतेक आम्हाला आज उद्याच्या त्याच्या तपासामध्ये त्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या मिळून जातील आणि होण्याचं साध्य होईल असं आम्हाला वाटतं। तर प्राथमिक स्वरूपात काय माहिती मिळाली, का प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती त्यांनी का मारली अजून म्हणजे त्याचं म्हणणं होतं की रागाच्या भरामध्ये माझ्याकडनं झालेलं आहे। तिथे तो शिवीगाळ करत होता, यालाही शिवीगाळ करत होता, इतर लोकांना शिवीगाळ करत होता। तो नक्की कोणाला शिवीगाळ करत होता त्याचं मागचं काय ते आम्हाला माहिती नाही, परंतु तो शिवीगाळ करत असताना त्याला त्यांनी ढकलला आणि तो पडला। नंतर मग त्याच्या रक्त वगैरे येत होतं, त्याच्यावरती काही येईल म्हणून त्यांनी परत त्याला तोंडावरती हे ठेवून डोपराने वगैरे त्याच्या नरडीवरती वगैरे मारलं असं जोरात असं त्याचं म्हणणं आहे। त्याला पायाला जखमा सुद्धा झालेल्या आहेत आरोपीला, त्याची आज आम्ही मेडिकल केलेली आहे आणि नाही आरोपीचा काहीच बॅकग्राऊंड नाही आहे आतापर्यंत आम्ही चेक केलं, परंतु त्याचा काही बॅकग्राऊंड नाही आहे आणि ती सुद्धा माहिती आम्ही आता काढतो आहोत की नक्की का मारलं तर त्याच्यातूनच ते माहिती पडेल। पैशाच्या देवाणघेवाण काही झालेली आहे का, मोबाईल वगैरे भेटत नसेल त्याचा ते मोबाईल त्याचा आहे तो महागडा आहे, कदाचित त्याच्याकडे ती माहिती काढतो आम्ही तर तो महागडा मोबाईलसाठी जर नाही केलं त्यांनी किंवा इतर काही कोणाला फसवण्यासाठी केले का याची माहिती आम्ही काढतो। तो मयत इसम हा डीमार्ट मध्ये कामाला होता, ते 4 महिन्यापासून तो चांगला उच्च शिक्षित आहे तो आणि त्याचा भाऊ सुद्धा शिक्षित आहे उच्च। ते डीमार्ट मध्ये त्यांनी ती नोकरी सोडलेली होती आणि ते नोकरी सुटल्यापासून तो दारू वगैरे जास्त पित होता, कुणाशी भांडणं करत होता। मला वाटतं त्याच्या भावाच्या लहान मुलीला पण त्यांनी मारलं होतं, त्याची पण ते गिल्टी फील म्हणून त्यांनी जाऊन त्याच्या घरी माफी वगैरे मागितली होती आदल्या दिवशी
तेही त्याच्या भावाने सांगितलं आम्हाला. तिथूनही त्याचाही संशय वाटायला लागला की तिला मारलं का काय, काहीतरी दुसरा काही विचित्र प्रकार केलाय का त्याने तिच्याशी, म्हणून त्या रागाच्या भरामध्ये हा काय कृत्य झालंय का असंही आम्ही तपास केला, पण तो तसं काही म्हणून माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला भासे